इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील कबनूर येथे वाहतूक कोंडीने पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून आज तब्बल 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे हाल झाले। सकाळपासूनच या मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू होती। दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तसेच खासगी प्रवासी वाहनांची गर्दी यामुळे मुख्य चौकात अक्षरशः गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी पुढाकार घेत मुख्य चौकातील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण केले होते। या कामामुळे रस्ता पूर्वीपेक्षा प्रशस्त झाला असून वाहनधारकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे। मात्र प्रत्यक्षात रस्ता मोठा होऊनही वाहतूक कोंडी सुटलेली नसून ती नित्याचीच समस्या बनली आहे। कबनूर चौक हा इचलकरंजी, कोल्हापूर, हातकणंगले व औद्योगिक परिसराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। त्यामुळे येथे सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। अवजड वाहनांचे अनियंत्रित आवागमन, रस्त्याच्या कडेला उभे राहणारे प्रवासी वाहन तसेच वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे कोंडीत भर पडत आहे। विशेषतः सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर होते। या संपूर्ण प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे। गल्लीबोळात किंवा आडोशाला उभे राहून वाहनधारकांवर कारवाई करण्यापेक्षा मुख्य चौकात प्रत्यक्ष उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत। वाहतूक पोलीस कर्मचारी योग्य नियोजन, अवजड वाहनांसाठी ठराविक वेळ व शिस्तबद्ध नियंत्रण केल्यास कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। रस्ता रुंदीकरणासारखे उपाय झाले असताना त्याला पूरक अशी सक्षम वाहतूक व्यवस्था उभी न राहिल्यास समस्या कायमच राहणार, अशी भावना वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे। कबनूर चौकातील वाहतूक कोंडीवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात हीच माफक अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत।